Now let us learn to find the square roots of the numbers. What is square root? We know the squares of numbers. आपल्याला नंबर्स आणि त्यांचे स्क्वेअर्स हे माहिती आहेत. बरेच नंबर असे आहेत की त्यांचे स्क्वेअर्स आपले पार्ट आहेत आणि त्या नंबरला त्याचा जो स्क्वेअर असतो त्या स्क्वेअरच्या आपण स्क्वेअर रूट असं म्हणत असतो. आता याची एक्झाम्पल्स बघा. 1चा स्क्वेअर 1 आहे आपल्याला माहिती. नंबर स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 1 स्क्वेअर 1, 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर 9, 4 स्क्वेअर 16, 9 स्क्वेअर 81, 11 स्क्वेअर 121 हे आपल्याला माहिती आहेत. मग 1 हा 1चा स्क्वेअर आहे. मग इकडच्या 1 हा जो नंबर आहे हा 1चा काय आहे स्क्वेअर रूट आहे. 4 इज द स्क्वेअर ऑफ 2 बट 2 इज द स्क्वेअर रूट ऑफ 4. 9 is square of 3, therefore 3 is the square root of 9. 3 is the square root of 9. 16 is square of 4, 4 is the square root of 16. 9 is the square root of 81. 11 is the square root of 121. म्हणजे हा नंबर स्क्वेअर असतो. ज्या नंबरचा स्क्वेअर असतो तो नंबर काय असतो स्क्वेअरचा स्क्वेअर रूट असतो. स्क्वेअर रूट आपण त्याला म्हणत असतो. आणि स्क्वेअर रूट लिहिण्यासाठी आपण हे साईन वापरत असतो बघा. हे जे साईन आहे हे साईन कशाचं असतं स्क्वेअर रूटचं असतं. स्क्वेअर रूट या ठिकाणी आपण तो नंबर जो लिहित असतो त्या नंबरचं स्क्वेअर रूट असतं. या नंबर जिथे जो नंबर आहे त्या नंबरचं स्क्वेअर रूट असतं. लेट अस लर्न टू फाइंड द स्क्वेअर रूट्स ऑफ सम नंबर्स हियर्स. काही नंबर्स आहेत त्यांचे स्क्वेअर रूट्स आपल्याला फाइंड करायचे. The first example is of the number 25. 25 is the number and we are going to find its square root. मग याचे स्क्वेअर रूट फाइंड करण्यासाठी पहिली प्रोसेस काय करावी लागेल. वी हॅव टू राईट दिस नंबर इन द फॉर्म ऑफ इट्स प्राईम फॅक्टर्स. आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये तो नंबर लिहायचा आहे तर त्याच्या प्राईम फॅक्टर्सच्या फॉर्ममध्ये हा नंबर लिहायचा आहे. We are going to write the number 25 as the factors of its prime numbers, its prime factors. मग प्राईम फॅक्टर्स काढण्यासाठी काय करतो आपण या नंबरची फॅक्टर घेतो 25. विच नंबर्स आर द फॅक्टर्स ऑफ 25. वी नो दॅट 5 इज इट्स फॅक्टर्स. 5 हा 25चा फॅक्टर आहे. 5 मल्टिप्लाइड बाय और 5 इंटू हाउ मेनी इज इक्वल टू 25. 5. 5 into 5 is equal to 25. The number 5 is multiplied for 2 times. Therefore, 5 into 5 is equal to 25. Therefore, square root of 25 is equal to 5. What is the square root of 25? 5 is the square root of 25. We use this sign. We do not write the word square root SQUAREROOT. We have to use only this sign. But when reading it, we have to read it as square root of 25. हे साइन वापरतो पण वाचताना कसं वाचायचं आपण स्क्वेअर रूट ऑफ 25 इज इक्वल टू 5. का बरं 5 झालं कारण 5 into 5 म्हणजे काय झाला 5 स्क्वेअर झाला. 25 इज स्क्वेअर ऑफ 5. 5 into 5 म्हणजे 5 स्क्वेअर. 25 हा कोणाचा स्क्वेअर आहे 5चा स्क्वेअर आहे म्हणजेच 5 हा काय आहे 25चा स्क्वेअर रूट आहे. अशा प्रकारे आपल्याला स्क्वेअर रूट हे ओळखता यायला पाहिजे लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट नंबर इथे दिलेला आहे 36. 36चे फॅक्टर घेऊ आपण. 36 इज इक्वल टू 6 into 6. आपल्याला माहिती आहे 6 into 6 इज इक्वल टू 36 होतात. मग 6 इज द कंपोजिट नंबर. देअरफॉर वी हॅव टू find its prime factors. What are the factors of 6? 2 3 are 6, 2 into 3 into factors of this 6 also 2 into 3. 2 into 3 into 2 into 3 is equal to 36. हे आपल्याला माहिती. मग या ठिकाणी हे जे नंबर्स आपल्याला मिळालेले आहेत त्याच्यातले सेम नंबर्स वी हॅव टू ब्रिंग द सेम नंबर्स टुगेदर. 2 into 2 comes together into 3 into 3. 2 into 2 into 3 into 3. 2 into 2 means 2 square and 3 into 3 means 3 square. Therefore, square root of 36
इज इक्वल टू 2 इंटू 3. स्क्वेअर रूट काढायचे आपल्याला. 2 स्क्वेअर आहे म्हणजे 2 आहे त्याचे स्क्वेअर रूट. 3 स्क्वेअर म्हणजे 3 आहे त्याचे स्क्वेअर रूट. 2 इंटू 3, 2 3 जा 6. What is the square root of 36? 6 is the square root of 36. In this way we can find the square root of 36. Now the next number is 576. आता 576 हा नंबर आहे. We have learned another method to finding the prime factors for a number. एखाद्या नंबरचे प्राईम फॅक्टर्स फाइंड करण्यासाठी आपण वर्टिकल मेथडसुद्धा शिकलो आहे. ही हॉरिझॉन्टल मेथड आहे, आडवी पद्धत. वर्टिकल मेथड म्हणजे उभी मांडणीसुद्धा आपण शिकलेलो आहोत. मग वर्टिकल मेथडमध्ये काय करतो आपण, अशा प्रकारे बॉक्सेस करतो. वी हॅव टू राईट द नंबर 576 इन द फर्स्ट बॉक्स अँड फाइंडिंग एनी ऑफ द प्राईम फॅक्टर ऑफ 576. त्याचा कोणताही एक प्राईम फॅक्टर आपल्याला शोधायचा आणि तो कुठं लिहायचा असतो, आपल्याला लेफ्ट साईडला लिहायचा असतो. मग 576 इन द युनिट्स प्लेस देअर इज द डिजिट 6, देअरफॉर 2 इज द फॅक्टर ऑफ इट. युनिट्स प्लेसला 6 आहे म्हणून 2 हा फॅक्टर आहे. काय वापरला आपण इथं, 2ची टेस्ट वापरली, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2. वी नो दॅट इफ अ नंबर हॅज 0, 2, 4, 6 or 8 in its units place then it is divisible by 2. ही जी टेस्ट आहे ती टेस्ट आपण वापरली. मग 2 हा 576चा फॅक्टर आहे म्हणून 2 आपण लेफ्ट कॉलममध्ये लिहिला. मग 2ने 576ला आपण काय करणार, डिवाइड करणार आणि कोशंट जो येईल तो कोशंट आपण खालच्या बॉक्समध्ये लिहिणार. पहिल्यांदा 5ला डिवाइड केलं, 2 2 जा 4, 2 3 जा 6 होतात म्हणून 3 इथे येईल का, नाही येणार. इथं 5 हा नंबर आहे, 2 2 जा 4. If 4 is subtracted from 5, we get the remainder 1 and the next digit 7 comes after it. इथे 1 रिमाइंडर राहिला, नंतरच्या डिजिट 7 घेतला. द नंबर फॉर्म्ड इज 17. 17 डिवायडेड बाय 2, 2 8 जा 16. वी नो 2 8 जा 16, 2 9 जा 18, but 18 is greater than 17, therefore 2 8 जा 16. Here the quotient is 5. 2 8 जा 16, remainder again 1 and the next digit come after it is 6, therefore we find the number 16 here and we know that 2 8 ja 16. In this way we divide the number 576 by 2. The quotient obtained is 288. हा quotient आपल्याला मिळाला. Now the number 288 is also divisible by 2, therefore 2 is its factor. Divide the number 288 by 2. First digit 2, 2 1 ja 2, second digit 4, 2 4 ja 8, third digit 8, 2 4 ja 8, 144. It is also divisible by 2. We have to divide 144 by 2. First digit 1 is smaller than 2, therefore 2 digit number 14 is here. Divide 14 by 2, we get the quotient 7, 2 7 ja 14. 4 by 2, 2 2 ja 4, 72 is the quotient. Again 2 is its factor. Divide 7 by 3, 7 by 2, 2 3 ja 6, remainder 1, next digit 2 brings the number 12. 2 6 ja 12. Here the quotient obtained is 36. And we know that 36 is also divisible by 2. 3 divided by 2, 2 1 ja 2, remainder 8, next digit 6, 2 8 ja 16. Here the number obtained is 18. 18 is also factor of 2. We know that 2 9 ja 18. Now 9 is also a composite number. It is divisible by 3, therefore 3 is its factor. 9 divided by 3, 3 3 ja 9, therefore 3 is the quotient. And here the number 3 is a prime number, therefore its factor is itself, means 3. 3 1 ja 3. In this way we have to divide, carry the process of division until we get the quotient 1 in the last box.
जोपर्यंत आपल्याला लास्ट या ठिकाणी बॉक्समध्ये 1 हा कोशंट मिळत नाही तोपर्यंत आपण अशा प्रकारे डिव्हिजनची प्रोसेस सुरू ठेवतो. अँड द नंबर्स ऑब्टेन्ड इन द लेफ्ट कॉलम आर द प्राईम फॅक्टर्स ऑफ गिवन नंबर. लेफ्ट कॉलममध्ये जे सगळे नंबर्स आपल्याला मिळालेले असतात ते सगळे या नंबरचे 576चे काय आहेत, प्राईम फॅक्टर्स आहेत. मग 576 इज इक्वल टू, हे प्राईम फॅक्टर्स लिहू आपण, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3. अशा प्रकारे सगळे प्राईम फॅक्टर्स आपण लिहिले. इथं जे मिळाले आहेत आपल्याला बघा, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 6 टाइम्स 2 अँड 2 टाइम्स 3 3 इंटू 3. मग आता 576चे या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करताना काय करतो आपण, लक्षात घ्या. स्क्वेअर रूट ऑफ 576 इज इक्वल टू 2 इंटू 2 इज द स्क्वेअर ऑफ 2, हा 2 घेतला आपण, इंटू 2 इंटू 2 4 इज द नंबर, इट्स स्क्वेअर रूट इज 2. अगेन 2 इंटू 2 इट्स स्क्वेअर रूट इज 3 इंटू 3 इंटू 3 इट्स स्क्वेअर रूट इज 3. म्हणजे जो नंबर त्याच्याशीच मल्टिप्लाय झाला आहे याचा अर्थ तो त्याच्या स्क्वेअर आहे. कोणाचा स्क्वेअर आहे, 2चा, म्हणजे 2 इंटू 2 इज द स्क्वेअर ऑफ 2, देअरफॉर इट्स स्क्वेअर रूट इज 2. त्याचा स्क्वेअर रूट काय आहे, 2 आहे. अशा प्रकारे इथे आपल्याला याचा स्क्वेअर रूट मिळाला 2, याचा स्क्वेअर रूट मिळाला 2, याचा स्क्वेअर रूट मिळाला 2 आणि याचा स्क्वेअर रूट मिळाला 3, कारण 3 इंटू 3 आलेला आहे इथं, लक्षात घ्या. मग स्क्वेअर रूट ऑफ 576 इज इक्वल टू मल्टिप्लाय ऑल दीज नंबर्स, 2 इंटू 2, 2 2 जा 4, 4 इंटू 2, 4 2 जा 8, 8 इंटू 3, 8 3 जा 24. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 576 इज इक्वल टू 24. 24 इज द स्क्वेअर रूट ऑफ 576. अशा प्रकारे आपण स्क्वेअर रूट फाइंड करतो.